विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स चॅप्टर 4 एटिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल यामधला पार्ट 2 अभ्यासणार आहोत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी 2 पर्यंत वर्क केलेलं होतं. आज आपण बघणार आहोत ॲक्टिव्हिटी 3. काय दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी 3 मध्ये? ड्रॉ अन एक्यूट अँगल ट्रायंगल ABC अँड ऑल इट्स एटिट्यूड्स. ऑब्झर्व द लोकेशन ऑफ द ऑर्थोसेंटर. एक आपल्याला एक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे आणि एक्यूट अँगल ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर त्या एक्यूट अँगल ट्रायंगलच्या एटिट्यूड्स आपल्याला काढायचे आहे. सो नाव हिअर ॲक्टिव्हिटी 3. So first point, triangle ABC is an acute angle triangle. त्याच्यानंतर आपल्याला एबीसीडीच्या एटिट्यूड्स. तर या ठिकाणी sec AP, sec BQ and sec CR are the attitudes of a triangle ABC. क्लियर? याच्यानंतर मग बाकीचा आपण फिगरमधून विचारात घेऊ. तर पहिले आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे एक्यूट अँगल ट्रायंगल. बेस BC एक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल हे एक्यूट अँगल असतात. हा झाला आपला ट्रायंगल ABC. आता आपल्याला प्रत्येक मधून एटिट्यूड काढायचे आणि आधार घ्यायचा आहे आपल्याला सेट स्क्वेअरचा. हा बेस आहे. बेसवर स्क्वेअर ठेवली आपण आणि हा सेट स्क्वेअर इथेपर्यंत सरकवतात. पॉईंट ए पर्यंत सरकवत आणल्यानंतर हा जो व्हर्टेक्स आहे इथून हा परपेंडिक्युलर काढा. ही एक एटिट्यूड ए मधून आपण या ठिकाणी ड्रॉ केली आणि या पॉईंटला आपण नाव दिलं आहे ए. ठीक आहे. आता बी मधून बी ची अपोजिट साइड एसी. मग एसी वर आपण स्केल ठेवूया. एसी वर स्केल ठेवली आणि या सेट स्क्वेअरला हा पॉईंट बी पर्यंत आपण सरकवताना या ठिकाणी ही दुसरी ॲटिट्यूड आपण काढली. बी नंतर सी पॉइंट म्हणून सी ची अपोजिट साइड केली. सी पॉइंट पर्यंत सरकवून त्याला आपण या ठिकाणी CR. ओके. काय लक्षात येते आपल्या? ह्या तिन्ही ॲटिट्यूड या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात आणि या पॉईंटला म्हणतात आर्थोसेंटर आणि तो रिप्रेझेंट करतो पॉईंट O इज द आर्थोसेंटर. आणि जर समजा एक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर आर्थोसेंटर हा इनसाइड असतो. याच्या आधी आपण पाहिलं राईट अँगल ट्रायंगल असेल तर आर्थोसेंटर हा ट्रायंगलवर असतो. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर तो ट्रायंगलच्या एक्सटेरियर मध्ये असतो आणि एक्यूट अँगल ट्रायंगल आहे म्हणून तो इंटेरियर मध्ये असतो.
Okay, here the orthocenter of an acute angle triangle is in the interior of the triangle. ऑर्थोसेंटर है जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आहे ॲटिट्यूडचा आणि तो इंटिरियरमध्ये असतात. अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी आपण इथे पूर्ण केली. आता आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत, मीडियन. मीडियन काय करा, मीडियनची डेफिनेशन. आता एक ट्रायंगल आपण या ठिकाणी ड्रॉ करतो. ठीक आहे, या ट्रायंगलमध्ये 3 व्हर्टेक्सेस आहेत. हा एक व्हर्टेक्स आहे, समजा याला ए यू, याला बी आणि याला सी. ठीक आहे, आता या ट्रायंगलच्या 3 साइड जर आपण विचारात घेतल्या तर कोणत्या साइड येतील? ए बी साइड. या पद्धतीची आपण काढलेली आहे ए बी साइड. दुसरी आहे बीसी साइड, इथे आपण समजा अशी काढली बीसी साइड. आणि तिसरी आहे एसी साइड, आपण इकडे अशी काढली. ठीक आहे, या ट्रायंगलच्या ह्या 3 साइड आहेत. आता प्रत्येक साइडचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसते? इट इज अ सेगमेंट. इट मीन्स दॅट the sides of a triangle is always a segment. आणि सेगमेंट म्हटलं तर इट इज द लिमिटेड पार्ट ऑफ लाईन. एक ठराविक पार्ट आहे तो लाईनचा, आणि ठराविक पार्ट असल्यामुळे याला स्टार्टिंगही आहे आणि एंडिंगही आहे, सुरुवातही आहे आणि शेवटही आहे. म्हणून याचा सेंटर आपल्याला सहज काढता येते आणि सेंटरला आपण काय म्हणतो? मिड पॉइंट. काय म्हणतो आपण? मिड पॉइंट. आता या सेगमेंटचा मिड पॉइंट आपण काढू शकतो. समजा तो इतक्यातील अंदाजे. एसीचा मिड पॉइंट आपण घेऊ शकतो इतक्यातील कदाचित, आणि बीसीचा मिड पॉइंट आपण घेऊ शकतो समजा तो इतके. याचा अर्थ ट्रायंगलच्या प्रत्येक साइडला मिड पॉइंट असतो आणि तो आपल्याला काढता येतो. कोणतं लक्षात आलं? आता या मिड पॉइंटचा आपल्याला वापर कुठे आणि कसा होतो? समजा सेगमेंट बीसी आहे, ज्याला आपण साइड बीसी म्हणू, त्याचा हा समजा मिड पॉइंट आहे, समजा आपण ए म्हणू. हा मिड पॉइंट जो आहे तो या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतो. हे दोन्ही पार्ट इक्वल आहे. दोन्ही पार्ट इक्वल आहे कारण हा मिड पॉइंट आहे. तेव्हा मीडियन काय म्हणते? डेफिनेशन काय म्हणते मीडियनची? व्हर्टेक्स आणि मिड पॉइंट ऑफ ऑपोजिट साइड. हा व्हर्टेक्स आहे, याची ऑपोजिट साइड बीसी आहे, तिचा हा मिड पॉइंट. व्हर्टेक्स आणि मिड पॉइंट यांना जॉईन करणारा जो सेगमेंट आहे त्याला म्हणतात मीडियन. त्याला काय म्हणतात? मीडियन. मग ट्रायंगलला 3 साइड असतात. मग 3 साइडचे 3 मिड पॉइंट आणि 3 मिड पॉइंटचे काय होईल? 3 मीडियन आपल्याला ड्रॉ करता येतील. लक्षात. तर या पद्धतीने मीडियन आपल्याला या ठिकाणी शो करायचे आहे. तर सर्वप्रथम आपण मीडियनची डेफिनेशन नोट करू. द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट of the opposite side
is called a median of the triangle. Yes, it's figure that can happen draw for you. A B C. आता BC चा मिड पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा घ्यायचा आहे पाहिलेला आहे. पण साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जेव्हा आपण घेऊ तेव्हाच आपल्याला याचा मिड पॉइंट भेटेल. मग साइड कोणती आहे BC. BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर घ्यायचा आहे तर BC च्या अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर आपल्याला कंपास मध्ये घ्यावं लागेल. एक आर्क वर एक आर्क खाली, तेवढीच रेडियस कायम ठेवून पॉइंट C वरून एक आर्क वर आणि एक आर्क खाली. हे दोन्ही आर्क जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करतील त्यावेळेला आपल्याला दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल आर्कचा. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारी जर आपण लाईन काढली तर आपल्याला या ठिकाणी साइड BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल. म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर BC ला जिथे कुठे इंटरसेक्ट करेल तो होईल आपला मिड पॉइंट. कारण या पॉइंटमुळे या सेगमेंटचे किंवा या साइडचे दोन सारखे भाग होईल. पण डेफिनेशन काय म्हणते, व्हर्टेक्स समजा आपण घेतला व्हर्टेक्स A, व्हर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ द अपोजिट साइड. या व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडचा मिड पॉइंट म्हणजे कोणता A. या दोघांना जॉईंट करणारा सेगमेंट म्हणजे मीडियन. तर ही झाली मीडियन. एक्झाम्पल, in triangle ABC, sec AM is the, किंवा त्याच्या आधी आपण मिड पॉइंट शो केला होता. पहिले मिड पॉइंट शो करू आपण. in triangle ABC M is the midpoint of side BC. Point M is the midpoint of side BC. So, sec AM is the median of triangle ABC. Clear? Clearly, median ची definition. आता हाउ टू ड्रॉ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. आता कन्स्ट्रक्शन ऑफ मीडियन आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. मीडियन ऑफ अ ट्रायंगल ड्रॉ कशा करायचं. ओके, त्याला आपण म्हणू कन्स्ट्रक्शन ऑफ मीडियन ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, ट्रायंगलच्या मीडियन्स कशा ड्रॉ करायचे. तर पहिले एक आपण ट्रायंगल काढून घेऊया. थोड्या मोठ्या आकारामध्ये घेतला तर आपल्याला मीडियन काढणं आणखी सोयीस्कर होईल. ठीक आहे, ओके. समजा याला आपण नाव देऊया P Q आणि
आता मीडियन आपल्याला काढायचे आहे. मग मीडियन काढायचे तर काय करायचं आहे, प्रत्येक साईडचा पहिले मिड पॉइंट काढायचा आहे. मग पीच्या आता ट्रायंगलला 3 साईड आहे. एक साईड ही आहे पी क्यू, ही एक साईड आहे, क्यू आर ही दुसरी साईड आहे आणि पी आर ही तिसरी साईड आहे. या तिन्ही साईडचे आपल्याला मिड पॉइंट काढायचे आहे. तर पहिले आपण साईड क्यू आरचा मिड पॉइंट काढू. काय सांगितलं होतं तिथे मिड पॉइंट काढण्यासाठी, ज्या साईडचा मिड पॉइंट काढायचा आहे त्या साईडच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्या कंपासमध्ये घ्यायचं. अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर कंपासमध्ये घेतल्यानंतर या साईडच्या वर आणि खाली दोन्ही बाजूला 2 आर्क काढायचे. पुन्हा दुसऱ्या पॉइंटवरून त्या आर्कला इंटरसेक्ट करणारे पुन्हा 2 आर्क काढायचे. पहिले आर्क आणि नंतरचे आर्क जिथे कुठे इंटरसेक्ट करत असेल त्या 2 पॉइंटमधून जाणारी लाईन काढायची. ही लाईन म्हणजेच त्या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या ठिकाणी साईडला इंटरसेक्ट करेल तो होईल त्या साईडचा मिड पॉइंट. समजा याला आपण नाव दिलं ए. हे 2 भाग सारखे. एक आपण मिड पॉइंट मिळवला, हा मिड पॉइंट मिळवला म्हणून या मिड पॉइंटचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे पी, म्हणून पी आणि एम ला तुम्ही जॉईन करा. तर या ठिकाणी तुम्हाला ही एक मीडियन मिळेल. एक मीडियन आपण काढू क्लिअर. आता दुसऱ्या साईडचा मिड पॉइंट घ्यायचा आहे. याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलं, एक आर्क वर काढला आणि एक आर्क खाली काढला दुसऱ्या बाजूला. तसंच पॉइंट पी वरून एक आर्क इकडे आणि एक आर्क इथे काढला. या ठिकाणी 2 आर्क पॉइंट आपल्याला मिळणार. हा एक, हा एक. याच्यामधून जाणारी लाईन काढत. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढला. हा कुठे इंटरसेक्ट करते या ठिकाणी. लक्षात. तर समजा आता पी एम आर क्यू एन एम एन ओ पी आर एस टी याला आपण नाव देऊन टाकू पी किंवा एस नाव देऊन. हा एस हा मिड पॉइंट झाला का. मग हा मिड पॉइंट आणि याचा अपोजिट व्हर्टेक्स आर याला जॉईन करा. ती दुसरी मीडियन तुम्हाला मिळेल. दुसरी मीडियन मिळेल. आता पी क्यू या साईडची मीडियन झाली, क्यू आर ची मीडियन झाली. आता राहिली पी आर ची. पी आर चा मिड पॉइंट काढायचा आहे. मग पी आर च्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. त्याच्या दोन्ही बाजूला आर काढा. इकडे एक आर काढला, इकडे एक आर काढला. त्याचप्रमाणे पॉइंट पी वरून 2 आर काढा. हा एक आर काढला, हा एक काढला. या दोन्ही आर पॉइंट मधून जाणारी लाईन काढा. हा बायसेक्टर. हा साईडला कुठे इंटरसेक्ट करते या ठिकाणी. ओके. हा एक पॉइंट होता मिड पॉइंट, हा दुसरा मिड पॉइंट होता आणि हा मिळाला आपल्याला तिसरा मिड पॉइंट. हा मिड पॉइंट याचा अपोजिट व्हर्टेक्स आहे क्यू. क्यू आणि हा मिड पॉइंट जॉईन करा. इथे तुम्हाला मीडियन मिळेल.
ही झाली तिसरी मीडियन. त्या तिन्ही मीडियन एका पॉईंटमध्ये येतात आणि याला म्हणतात सेंट्रॉइड. आणि हा जो सेंट्रॉइड आहे हा दर्शवितात पॉइंट जी. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हाऊ टू ड्रॉ द मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल या ठिकाणी अभ्यास केला आहे. यावरून आपल्याला काय लक्षात येते? their point of convergence is called the centroid. It is denoted by G. Let's from the figure. From the figure. मीडियन कोणकोणत्या मीडियन आहे? पहिले PM से PN, दुसरी आहे QN से QN किंवा इथं आपण लिहू शकतो फ्रॉम द फिगर लिहिण्यापेक्षा इन ट्रायंगल PQR set PM, set QN and set RS and set RS are the medians of a triangle PQR. पहला पॉइंट. दूसरा पॉइंट मीडियन्स कशा आहे? एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. All three medians are concurrent. याचा अर्थ तिन्ही मीडियनच्या एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. त्यानंतर तिसरा पॉइंट, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स point of concurrence of medians is called orthocentral, or centroid is called centroid. Centroid of a triangle. It is denoted by number 4. Therefore, point G is the centroid of a triangle PQ. ओके. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मीडियनचे कन्स्ट्रक्शन पूर्ण केलं. पुढची एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ड्रॉ 3 डिफरंट ट्रायंगल, अ राईट एंगल triangle, an obtuse angle triangle and an acute angle triangle. Draw the medians of the triangle. Note that the centroid of each of them in the interior of the triangle. हे आपल्याला शो करायचं आहे ॲक्टिव्हिटी 4 नुसार. आता तुम्हाला माहिती आहे दुसरं ॲक्टिव्हिटी 4 मध्ये काहीच नाही करायचं. असंच एक ट्रायंगल घ्यायचा आणि त्याचे मीडियन काढायचं. त्या सगळ्या मीडियन या ट्रायंगलच्या इंटिरियर मध्ये एकत्रित येतात किंवा नाही तेवढं फक्त पाहिजे. ॲक्टिव्हिटी 4 बघायचं तुम्हाला. ड्रॉ 3 डिफरंट ट्रायंगल. 3 डिफरंट ट्रायंगल तुम्हाला काढायचे आहे. पहिला तुम्हाला घ्यायचं आहे राईट अँगल ट्रायंगल.
घ्यायचा आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. सेकंड तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आणि थर्ड तुम्हाला घ्यायचं आहे एक्यूट अँगल ट्रायंगल. Acute angle triangle. Draw the median of the triangles. Note that the center of each of them is in the interior of the triangle. आता हा जर राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला शो करायचा आहे तर या ठिकाणी एक छोटीशी फिगर आपण घेऊया. राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण सेट स्क्वेअरचा वापर करू शकतो राईट अँगलसाठी. राईट अँगल ट्रायंगल हा राईट अँगल त्याला आपण नाव दिलं DEF. ओके. आता याच्यात तुम्हाला मीडियन घ्यायचे आहे. मीडियन तुम्हाला सांगितलेलं आहे मिड पॉईंट पहिले घेतल्याशिवाय मीडियन आपल्याला घेता येणार नाही. आता मी याचं मोजून सुद्धा घेऊ शकतो. 1 7 3.5 1 2 3 हा एक मिड पॉईंट इथे आला आणि दुसरा मिड पॉईंट इथे आला. तिसरा मिड पॉईंट इथे आला. ओके. आता या मिड पॉईंटला जॉईन करायचं. तर मी छोटी फिगर असल्यामुळे स्केलच्या सहाय्याने याची लेंथ मोजली आणि याच्या लेंथच्या हाफ डिस्टन्सवर हा पॉईंट घेतला. या साईडचा हाफ डिस्टन्स, या साईडचा हाफ, या साईडचा हा याचा मिड पॉईंट, हा याचा मिड पॉईंट आणि हा या साईडचा मिड पॉईंट. आता प्रत्येक मिड पॉईंटला त्याच्या अपोजिट व्हर्टेक्सशी जोडायचं. याच्याशी मी जोडतोय एक मीडियन, याच्याशी मी जोडतो आहे दुसरी मीडियन, याच्याशी मी जोडतो आहे तिसरी मीडियन. ठीक आहे. आणि ह्या तिन्ही मीडियनचा पॉइंट ऑफ कॉन्फरन्स हा याला आपण नाव देतो आहे जी. आणि हा कुठे आहे ट्रायंगलच्या इंटिरियरमध्ये. फक्त एवढं तुम्हाला शो करायचं आहे. ओके. इथे लिहायचं आहे the centroid of triangle DEF is in the interior of the triangle. ठीक आहे. ही फिगर झाली राईट अँगलसाठी. अशीच फिगर काढायची आहे तुम्हाला कशासाठी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी सेकंड मध्ये. ठीक आहे. आणि अशीच फिगर काढायची आहे एक्यूटसाठी. आपण ही फिगर काढलेलीच आहे म्हणून याच्यावरूनच तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता. द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल DEF
centroid of triangle which is inside PQR is in the interior of the triangle. असं स्टेटमेंट तुम्ही याच्यासाठी लिहायचं. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल कसा गेला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल? बेस काढला, एक 90 पेक्षा मोठा आपण अँगल घेतला ऑब्ट्यूस, ठीक आहे, आणि त्याला जॉईन केलं. हा झाला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. याला नाव देऊन द्यायचं DEF झाला. याला नाव देऊ आपण XYZ, ठीक आहे. याचा मिड पॉईंट घ्यायचा, याचा मिड पॉईंट घ्यायचा, याचा मिड पॉईंट घ्यायचा आणि जोडून द्यायचं ना. हे स्टेटमेंट लिहून घ्यायचं, ठीक आहे. तिसरं हे या पद्धतीनं कशा पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करायची आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे प्रॉपर्टी अभ्यासायची आहे. द प्रॉपर्टी ऑफ द सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल, ठीक आहे. आणि ती प्रॉपर्टी अभ्यासण्यासाठी इथे खाली एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलमध्ये आपल्याला त्या सगळ्या लेंथ मोजायची आहे, ठीक आहे. प्रॉपर्टी पाहूया. ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करून घ्यायची. ऍक्टिव्हिटी कशी पूर्ण करायची तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या तिन्ही अँगलसाठी त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. प्रॉपर्टी ऑफ द सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल. आता बघणार आहोत आपण द प्रॉपर्टी ऑफ द सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल. त्यामध्ये ड्रॉ ए सफिशियंटली लार्ज ट्रायंगल ABC. एक ट्रायंगल ABC तुम्हाला काढायचा आहे थोडासा मोठ्या स्वरूपात. ठीक आहे. हा काढला आपण ट्रायंगल. या ट्रायंगलला नाव दिलं आहे ABC. काय म्हटलं? ड्रॉ मीडियन्स. आता याच्या मीडियन्स काढायचे आणि मीडियन्स काढण्यासाठी तुम्हाला याचा वापर करायचा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, काही जास्त आर्क वगैरे काही याची गरज नाही राहणार. आर्क काढले पॉईंट घेऊन घ्यायचे. याच्यावरून मिड पॉईंट पॉईंट कोणता येते? हा आला मिड पॉईंट. समजा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी इंटरसेक्ट होते. हा झाला मिड पॉईंट आणि हा मिड पॉईंट आणि हा व्हर्टेक्स ए त्याला जॉईन करा म्हणजे तुम्हाला एक मीडियन मिळून जाते. आणि त्या मीडियनला कोणतं नाव दिलं आहे बघा. कोणती मीडियन म्हटली पहिली? मीडियन AR. क्लिअर. आता दुसरी मीडियन B पासून काढायची आहे AC वर. ACच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. या ठिकाणी येत आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केला. परपेंडिक्युलर
परपेंडिक्युलर बायसेक्टर साईडला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते तो झाला तुमचा मिड पॉईंट. हा मिड पॉईंट आणि हा बी व्हर्टेक्स त्यांना जॉईन करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दुसरी मेडियन मिळेल. त्याचप्रमाणे थर्ड मध्ये एबीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या. इथे याचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन 2 आर्क काढले. इकडे हा एक आर्क काढला, हा एक आर्क. कुठे इंटरसेक्ट होते या ठिकाणी हा पॉईंट आणि हा पॉईंट. काढला परपेंडिक्युलर. हा जिथे इंटरसेक्ट करते तो पॉइंट आणि हा व्हर्टेक्स. याच्यामधून जाणार हा सेगमेंट म्हणजे आपली ही तिसरी मीडियन. अशा पद्धतीने या तिन्ही मीडियन आपण पूर्ण केल्या. ठीक आहे. आता या तिन्ही मीडियन पूर्ण केल्यानंतर हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे या पॉइंटला आपण नाव दिलं आहे जी. नाव आहे जी. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय त्यांनी नेम द पॉइंट ऑफ कॉन्करन्स एट जी. त्यानंतर मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट फ्रॉम द फिगर अँड फिल इन द बॉक्सेस इन द फॉलोइंग टेबल. आता आपल्याला हे डिस्टन्स काउंट करायचं आहे आणि मोजायचं आहे. आता या पॉइंट जी पासून ए पर्यंत हे डिस्टन्स मोजायचं आहे. किती आहे? जर स्केलने आपण मोजतो आहे या ठिकाणी तर ते जवळपास 18 सेंटीमीटर येत आहे. किती येत आहे? 18. म्हणून हा जो टेबल आहे या टेबलमध्ये हे लेंथ एजी इज लेंथ बीजी इज लेंथ CG इज. त्यानंतर लेंथ GR इज लेंथ GQ इज and length GP इज. त्यानंतर लेंथ AG एज टू रेशियो आहे लेंथ GR इज इक्वल टू. हा रेशियो किती येतो तो लिहायचा आहे. दुसरा लेंथ BG एज टू लेंथ GQ. तीसरा लेंथ CG एज टू लेंथ GP. ओके. हे डिस्टन्स जर आपण पाहिलं तर हे डायरेक्ट स्केलने आपण काउंट करू शकतो. इथे जवळपास हे डिस्टन्स येत आहे 18. जर घेतलं तर हे इकडे 8.5 आणि इथे येत आहे 70. AG is 70 and GR is 8.5. त्यानंतर BG पार किती येते? BG is near about 50
आणि इकडे कोणता घेतला आहे जी पी. जी क्यूचा डिस्टन्स किती येते 7.5. 7.5. सी जी मोजा. सी जीचं डिस्टन्स जवळपास आहे 23. 23 आणि हे डिस्टन्स आहे 11.5. आता समजा आपण याचा याच्याशी रेशो घेतला तर तो रेशो किती ते आपल्याला इथे बघायचं आहे. काय मी 17:8.5 इथे डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणून 1 0 वर देऊन टाका. 85 मधला हा 5 पॉइंट काढा. 85 वर 85 87 सुद्धा 170 दॅट इज 2/1. इथे 15/7.5 दॅट इज 150 वर एक 0 वाढवला खालून पॉइंट काढून टाकला. 75 वर 75 सुद्धा दॅट इज अगेन 2/1. या ठिकाणी 23/11.5 इथे पण त्याच पद्धतीने केला आपण. 23 वर एक 0 दिला पॉइंट काढून टाकला. 1 2 दॅट इज 2/1. हा जो प्रत्येक रेशिओ आहे तो 2:1 या फॉर्ममध्ये आहे. Every ratio is in the form of 2:1. So observe that all these ratio are nearly 2:1. आणि यावरून काय लक्षात येते द मीडियन ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. देअर पॉइंट ऑफ कॉन्फरन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड बाय जी. फॉर ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स द लोकेशन ऑफ जी इज इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल्स. द सेंट्रॉइड डिवाइड इच मीडियन इन द रेशिओ 2:1. तर हे चौकटीमधली एवढी माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणि आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. थँक्यू.